90च्या दशकात अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधातून बॉलिवूडचे अनेक तारे, तारका, निर्माते, दिग्दर्शक चर्चेत आले होते. गुलशन कुमार यांच्यासारख्या निर्मात्यांची हत्या झाली तर मंदाकिनी सारखी अभिनेत्री दाऊदच्या प्रेमात पडली. या अर्थी ते दशकच बॉलिवूडच्या इतिहासातील काळे दशक ठरले होते. त्यानंतरही चित्रपट कलाकारांना खंडणीसाठी धमकावणे यासारखे प्रकार अधूनमधून होतच असतात. पण सुपरस्टार सलमान खान वेगळ्याच कारणांसाठी अंडरवर्ल्डच्या रडारवर आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवादी लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा चेला गोल्डी ब्रार यांनी गेल्या 3 वर्षात सलमान खानला 5 वेळा जीवे मारण्याची धमकी दिली आहे. बिश्नोई गँग सलमानच्या जीवावर का उठली आहे हे आज आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी ऋतुजा पोटे, मुंबई आउटलुक मध्ये तुमचे स्वागत आहे. सलमान खानची भूमिका असलेला हम साथ साथ है हा चित्रपट 1999 साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी वर्षभर सारे कलाकार राजस्थानातील जोधपूर जवळ बवाड या गावात गेले होते. त्यावेळी हम साथ साथ हेच्या कलाकारांनी 2 चिंकारा अर्थात काळविटांची शिकार केल्याचे उघडकीस आले. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या सलमान खान, सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम कोठारी या कलाकारांविरोधात बिश्नोई समाजाने गुन्हा दाखल केला. काळविटाला वन्यजीव कायद्यानुसार संरक्षण दिलेले आहे. त्यामुळे त्यांची हत्या करणे, त्यांना इजा पोहोचवणे, ते पाळणे किंवा बाळगणे हा गंभीर गुन्हा आहे. ही झाली कायद्याची बाजू. पण बिश्नोई समाज हा काळविटाला दैवी अवतार मानतो. बिश्नोई समाज हा निसर्ग पूजक आणि निसर्गाची सेवा करणारा आहे. वन्य प्राण्यांची हत्या करणे हा केवळ गुन्हा नाही तर त्यांच्या श्रद्धेला ठेच पोचवणे असे हा समाज मानतो. त्याचे कारणही तसेच आहे. धर्मगुरू भगवान जांबेश्वर अर्थात जमबाजी यांनी काळविटीच्या रूपात पुनर्जन्म घेतल्याची बिश्नोई समाजाची धारणा आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांची हत्या किंवा वृक्षतोड ही बिश्नोई समाजाच्या दृष्टीने भावनेला ठेच पोचवणे आहे. या धारणांमुळे बिश्नोई समाज सलमान खानवर प्रचंड नाराज आहे. त्यातच 26 वर्षे हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने बिश्नोई समाज कमालीचा दुखावला गेला आहे. या नाराजीतूनच लॉरेन्स बिश्नोई गँगने सलमान खानचा काटा काढण्याच्या इशाऱ्याने गेल्या 3 वर्षांपासून त्याला सातत्याने धमकी देण्यास सुरुवात केली आहे. 2022 मध्ये पंजाब गायक सिद्धू मूसेवाला याची बिश्नोई गँगने हत्या केली. पुढच्या 2 दिवसातच सलमान खानचे वडील सलीम खान यांना सकाळी फिरायला गेल्यावर बँड्रा बँडस्टँड येथे सलमान खानची अवस्था मूसेवाल्याप्रमाणे करू अशी धमकी देणारी चिठ्ठी मिळून आली. त्यानंतर सलमान खानला बिश्नोई गँगने 5 वेळा जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सरकारने सलमान खानला वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. तरीही बिश्नोई गँग सलमान खानच्या जवळ पोहोचते हे विशेष.